आपल्याला काहीही बोललं तरी फरक पडत नाही, कारण की आपण यांचे गुलाम झालोत. 1500 रुपयासाठी गुलाम झालोत, 3000 रुपयासाठी गुलाम झालोत, 6000 रुपयासाठी गुलाम झालोत. आणि ही वस्तुस्थिती आहे. माझं बोलणं तुम्हाला बिलकुल पटणार नाही, पण हीच वस्तुस्थिती आहे. हा भारत देश भविष्यामध्ये गुलामांचा देश म्हणून ओळखला जाईल, कारण की इथं प्रस्थापितांनाच एक वाटायला लागले. ते वाटतंय म्हणजे काय, इथली जनता गुलाम आहे. यांना थोडेसे तुकडे फेकले की आपल्या मागेच फिरणार आहेत. आणि ही वस्तुस्थिती आहे. एक गोष्ट लक्षात घ्या, त्या सभेमध्ये समोर बसून एखादा शेतकरी पुत्र ऐकत असेल, त्याचं रक्त उसळत असेल, पण तो करू काही शकत नसेल, कारण की त्याने गुलामगिरीची मानसिकता पकडलेली आहे. शेतकरी मित्रांनो, ही परिस्थिती भविष्यामध्ये अजून वाईट होणार आहे. या लोकांना जी मगरुरी आहे, अरे हा नाव घेऊन सांगतोय हरामखोर की मी हे दिलं मी हे दिलं. तुझ्या बापाच्या घरचं आहे का रे? तुझ्या बापाच्या घरचं आहे. आणि कोणत्या शेतकऱ्याने पेरणी केली हो 5 आणि 6 हजारावर? 5 आणि 6 हजारात तुमची पेरणी होती का? अहो शेतकऱ्यांनो, तुम्ही अजून पण जागे व्हा. एक दिवस तुम्ही गुलाम होणार. आणि ही वस्तुस्थिती आहे. या वाचाळवीरांना आजच आवरलं नाही, यांच्या ढुंगणावरती रुमणं पडायला पाहिजे. जर यांच्या तोंडामधून शेतकऱ्यांबद्दल बरळायचा जर विषय आला ना, यांच्या ढुंगणावर रुमणं पडलं पाहिजे. आणि ती परिस्थिती आम्ही आणणार, आणि ती एक दिवस येणार. कारण की हा क्रांतीचा लढा आहे, हा शेतकऱ्यांचा लढा आहे, हा सामान्य जनतेचा लढा आहे. यांना वाटतंय विरोधक नाहीये, पण यांना काहीही बोललेलं आम्ही खपकून घेणार नाहीत. मी अजून पण सांगतोय देवेंद्र फडणवीस साहेबांना, यांना आवरा, नाहीतर एक दिवस या महाराष्ट्रामध्ये परिस्थिती वाईट होणार आहे.